डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय मिळावा यासाठी उद्या परळीमध्ये या ठिकाणी भव्य मोर्चा दीपक नाना देशमुख काढणार आहेत। नाना, काय आव्हान असणार आहे, कशा पद्धतीने हा मोर्चा असणार आहे? हे पहा, डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणात जे दोषी आहेत यांना कडक शासन व्हायला पाहिजे। या निमित्ताने आम्ही परळीकरांनी सर्वपक्षीय सर्व जाती धर्मांनी मिळून परळीमधून तहसीलपर्यंत निवेदन घेऊन मोर्चा काढणार आहोत आणि जे कोणी ती प्रवृत्ती आहे त्यांचा निषेध करत आहोत आम्ही। डॉक्टर संपदा मुंडे यांच्या न्यायाच्या भूमिकेसाठी त्यांना न्याय मिळावा या प्रत्येकाची या ठिकाणी भूमिका आहे, तर तुमची काय भूमिका असणार आहे? कशा पद्धतीने त्यांना न्याय मिळाला पाहिजे? आमची सुद्धा हीच भूमिका आहे की अशी प्रवृत्ती महाराष्ट्रामध्ये खूप वाढत आहे, ह्या प्रवृत्तीला चाप बसावा। असं बीड जिल्ह्यामध्ये वारंवार प्रकार दर 8 दिवसाला 4 दिवसाला महिन्याला 2 महिन्याला प्रकार होतात। ह्याच्यासाठी ब्रेक लागावं, यांच्यावर कडक शासन व्हावं, ह्यासाठी आम्ही सर्व परळीकर एकवटून प्रत्येक हत्येचा आणि आत्महत्या करणाऱ्या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये तहसीलवर आम्ही जाणार आहोत आणि त्यांचा निषेध मोठ्या प्रमाणामध्ये व्यापारी बांधवाला सगळ्यांना सोबत घेऊन सर्व पक्षांना सोबत घेऊन आम्ही मोठ्या प्रमाणात निषेध करणार आहोत। ह्याच्यापुढून अशा घटना होऊ नयेत ह्याच्यासाठी सुद्धा आम्ही सगळ्या परळीकरांना बीड जिल्ह्यातल्या लोकांना जागृतीचा इशारा देणार आहोत की इथून पुढे अशा गोष्टी होऊ नयेत। प्रशासनानं सुद्धा याच्यावर चांगली पद्धतीने दखल घ्यावं, उगं मलम थुका पॉलिश करून शांत बसू नये। प्रत्येक गोष्ट आत्तापासून शासनाची अशाच पद्धतीने चालत आहे, असल्या गोष्टी इथून पुढे आम्ही कुणीही खपवून घेणार नाहीत। डॉक्टर संपदा मुंडे या प्रकरणामध्ये त्यांना न्याय मिळावा ही प्रत्येकाची भूमिका आहे, पण कुठंतरी या प्रकरणाशी हाताशी धरून काहीतरी राजकारण केलं जातं आहे असं तुम्हाला वाटतंय का? राजकारण ही टोळीच आहे। अशा गुन्हेगारी करणाऱ्याला सगळे राजकारणीच पाठिंबा देत असतात, नाही तर कुणाची मजाल नाही। एवढ्या कडक शासनामध्ये आणि एवढी कडक घटना असताना सुद्धा अशा घटना वारंवार बीड जिल्ह्यामध्ये घडतात। हजारो लोकांचे खून होतात, मर्डर होतात, पत्तासुद्धा लागत नाही। अशा गोष्टीसाठी आता प्रत्येक नागरिक, प्रत्येक युवक ह्या घटनेचा निषेध करणारच आहे, पण इथून पुढे सुद्धा जागृत राहणार आहे। प्रत्येक शासनाच्या अधिकाऱ्याला जाबसुद्धा विचारणार आहेत। महाराष्ट्रातील महिला असतील, मुली असतील, तर या ठिकाणी त्यांच्या सुरक्षिततेवर सध्या प्रश्न निर्माण होत आहे, कारण अशा घटना ज्या आहेत वारंवार घडत आहेत। ह्याला सगळ्यात दोषी आहे जो कोणी आपला गृहमंत्री आहे, ह्याचं लक्ष बारीक पद्धतीनं असायला पाहिजे, पण ह्या गृहमंत्र्याचं सुद्धा लक्ष नाही। हे गृहमंत्री जेव्हापासून झाले आहेत, मुख्यमंत्रीच आहेत गृहमंत्री, तरीसुद्धा एवढ्या तीव्रतेनं घटना कमी व्हायचे सोडून उलटी वाढ होत आहे। ह्याच्या मागं सुद्धा हे मोठं राजकारणच आहे आणि जातीत वाद लावून ह्या अशा घटनेवर पडदा टाकून हे शांत बसत आहेत। उद्या जो हा मोर्चा आहे, तर उद्या काय आव्हान असणार आहे? एकूण किती लोक या मोर्चासाठी येणार आहेत आणि मोर्चाचं स्वरूप कसं असणार आहे? हे पहा, ही फार अतिशय वाईट गोष्ट आहे आणि ह्या गोष्टीचं कुणीही समर्थन करत नसतं। ह्याच्यासाठी अंदाज तर मी मांडू शकत नाही, पण प्रत्येक तळागाळातला माणूस, व्यापारी वर्ग असो, डॉक्टर, इंजिनियर, वकील, सगळे सुशिक्षित लोक ह्याच्यामध्ये सामील होणार आहेत। किती आकडा आज तर सांगू शकत नाहीत, पण आम्ही आव्हान केलेल्याला चांगला प्रतिसाद मिळेल आणि ह्या घटनेचा निषेध करण्यासाठी जास्तीत जास्त परळीमध्ये सगळे लोक जमतील आणि शासनाचा निषेध करतील, पोलिसांचा करतील। ह्याचा ताबडतोब तपास लावा, SIT लावा। ह्या ज्या मागण्या आहेत सर्वजण मिळून आपले मनोगत व्यक्तसुद्धा करतील। निश्चितच या ठिकाणी डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय मिळावा यासाठी माजी नगराध्यक्ष या ठिकाणी दीपक नाना देशमुख आणि पूर्ण या ठिकाणी सर्वपक्षीय हा मोर्चा असणार आहे। निश्चितच उद्या या ठिकाणी डॉक्टर संपदा मुंडेंना न्याय मिळवण्यासाठी परळीकर पूर्ण ताकदीने रस्त्यावर उतरणार आहेत। निश्चित डॉक्टर संपदा मुंडे यांच्या न्यायासाठी शासनाकडे मागणी करणार आहेत। कॅमेरामन प्रशांतसह मी श्रीमंत खांडेकर, न्यूज महाराष्ट्र वन चॅनल।